विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। प्रधानांना सांगतो दुसऱ्यांनाही आया असतात। आधी तुमच्या ट्रोल आर्मीला आवरा। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांची माफी कोण मागणार? मोदींच्या माफीच्या व्हिडिओवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। मोदी शहा हे स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक आहेत। तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमो रुग्णांकडूनच झाली आहे। माफ करण्याऐवजी मोदींनीच माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा पलटवार। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची दान चोरी। राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप। मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेत वाचून दाखवलं। चंद्रकांत पाटील यांनी आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं तरी बुद्धी आली नाही। मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत। मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी। माझ्या मागे राज ठाकरे नावाची शक्ती आहे, मला फक्त तुमची साथ हवी आहे। मनविसेच्या वर्धापन दिनाच्या भाषणाच्या वेळेस अमित ठाकरे भावूक। काही वेळ ब्लँक झाल्यानं ते स्टेजवरून निघून गेले। गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मान। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवारही उपस्थित। मोदी सरकारच्या ध्येयामध्ये अजित डोवाल यांचं मोठं योगदान आहे। डोवालांमुळे 13 बॉम्बस्फोटांची प्रकरणं मार्गी लागली। गृहमंत्री अमित शहा यांचं विधान, शहांकडून अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांचाही गौरवोद्गार। पुण्यामध्ये एका चाणक्याकडून दुसऱ्या चाणक्याला पुरस्कार। अजित डोवाल खऱ्या आयुष्यातील धुरंधर। डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेला आयाम दिला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्तुती सुमन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी सभेआधी अमित शहांची भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते। भेटीमध्ये राजकीय घडामोडींवर लक्ष। अमित शहांच्या पुणे दौऱ्यामध्ये राजकीय वातावरण तापलं। काँग्रेस आणि वंचितकडून ठिकठिकाणी निदर्शनं, तर काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्तेही आक्रमक। पोलिसांकडून काही आंदोलकांची धरपकड। जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशात जंतर मंतर कांड घडलं। संजय राऊत यांच्याकडून अमित शहांचा जनरल कायर असा उल्लेख, तर ठाकरे आणि राऊतांना कांड करण्याचं काम चांगलं जमतं, नवनाथ बन यांचा टोला। कॉक्रोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू। राज्यात गृह विभाग आणि केंद्रात ईडीकडून फंडिंगची चौकशी। गैरवापर असल्यास कारवाई होणार, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा थेट इशारा। छत्रपती संभाजीनगरचे 23 नगरसेवक अडचणीमध्ये। भाजपच्या 7 तर एमआयएमच्या 16 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार। बेकायदा बांधकाम अतिक्रमणावरून नोटिसा। मंत्रालयातील उपहारगृहाची पुन्हा डीप क्लिनिंग। एफडीए कारवाईनंतर हायकोर्टाचे आदेश। नोटीसमुळे उपहारगृहात पुन्हा स्वच्छतेसाठी धावपळ। भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये कंत्राटदारासह मालकावर गुन्हा दाखल। परवानगी न घेता निकृष्ट बांधकाम केल्याचा आरोप। अति धोकादायक इमारती सक्तीने रिकाम्या करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना निर्देश। मळघाट आश्रमशाळा विषबाधा प्रकवताना दुचाकीस्वार गंभीर जखमी। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। नागरिकांचा प्रशासनावर संताप व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा प्रकारामध्ये भारताची सुवर्ण कामगिरी। अस्मिता डे आणि हर्ष सिंहने सुवर्ण पदकावर नाव कोरलं। भालाफेकमध्ये नीरज चोप्राला रौप्य पदक, तर यशवीर सिंहला कांस्य पदक। विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी।